आपण लाईव्ह आहे. आज आपण अतिशय पौष्टिक आणि छान रेसिपी बघणार आहोत. विशेषतः गावाहून कुठून आलो, दमलेलो असलो किंवा असं वाटलं की आज काही नको, नुसतं साधं वरण भात खावं असं ज्या वेळेला वाटतं, त्यावेळेला हा साधं वरण भात आपण नेहमी घरामध्ये करतो. या साधं वरण भात आपण कसा करतो ते आपण बघणार आहोत. नेहमी आपण साधं वरण भात करतो तेव्हा घरातले मंडळी म्हणतात की वरण उत्तम झालेलं आहे, पण लग्न कार्यात जसं होतं तसं झालेलं नाही. आणि त्याच्याकरता एक छोटीशी टीप जी मी शोधून काढली ती तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आता साधं वरण भाताला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. तांदूळ, तुरीची डाळ, चवीपुरता गूळ, हळद, हिंग आणि मीठ. नेहमी साध्या वरण भाताला जो आपण तांदूळ घेतो तो नेहमी वासाचा तांदूळ असेल तर खूप उत्तम, म्हणजे इंद्रायणी. वदनी कवल गीता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते होते नाम नाम घेता घेते. मुखाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वरण हे जाणीचे यज्ञ कर्म. नमस्कार. सहयोगी निर्मित उदरभरण हो हे हो उदरभरण हो हे या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर आहे आज काय मेनू या ईबुकच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आज काय मेनू या पुस्तकाच्या लेखिका अनुराधाताई तांबोळकर. नमस्कार. खर तर अनुराधाताईंची मी वेगळी काय ओळख करून देणार, माझ्यापेक्षा तुम्ही सगळे त्यांना जास्त चांगले ओळखता. पण तरी सुद्धा अनुराधाताईंचं आत्तापर्यंतचं आयुष्य, त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास बघितला तर आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटतं. वयाच्या 16व्या-17व्या वर्षापासून त्या ललना, मनोहर, माहेर, किर्लोस्कर, लोकसत्ता अशा कितीतरी नियतकालिकांमधून लेखन करतायत. उमेदीच्या वयापासूनच अनेक पाककला स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि विविध पारितोषिकही पटकावली. कालांतरानं याच स्पर्धांचं परीक्षक पदही भूषवण्याचा मान त्यांनी मिळवला. एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करणं म्हणजे काय हे आपल्याला खूप चांगलं माहित असलं तरी अशा एखाद्या हटके क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या 2 व्यक्ती आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. अनुराधाताईंबरोबरच आपल्या बरोबर आहे तुमच्या सर्वांचे आवडते लोकप्रिय शेफ वरुण इनामदार. नमस्कार. वरुणजींचा या क्षेत्रातला जो प्रवास आहे तो वयाच्या 21व्या वर्षापासून सुरू झाला. खर तर बायकांची मक्तेदारी असणारं हे क्षेत्र असं आपल्याला वाटतं, पण व्यवसायाच्या बाबतीत बघितलं तर हे गणित अगदी उलट आहे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वरुणजी. चॉकलेटियर म्हणून त्यांना 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. फूड स्टायलिस्ट, टेलिव्हिजन होस्ट, चॉकलेटियर विथ 2 नॅशनल अवॉर्ड्स आणि 400 पेक्षा जास्त टीव्ही कमर्शियल्स साठी त्यांनी फूड स्टायलिस्ट म्हणून काम केलेलं आहे. त्यांची 5 कुकबुक्स सुद्धा आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. खर तर लेखक आणि शेफ अशा दोन्ही भूमिका समर्थपणे पेलणारे दोन्ही आज आपले जे पाहुणे नको म्हणूयात आपण, कारण आपणच त्यांच्यासाठी पाहुणे आहोत असं मला वाटतं. त्या दोघांचंच हे राज्य आहे आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारायला आज इथे आलो आहोत.
वरुणजींच्या बाबतीमध्ये चॉकलेट मड पायसाठी त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित केलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बराक ओबामा, निकोलस सर्कोझी, व्लादिमीर पुतिन, डोनाल्ड ट्रम्प, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, जुलिया रॉबर्ट्स, विल स्मिथ, जुडी डेच, खरं तर खूप मोठी यादी आहे. अशा नामवंत लोकांसाठी त्यांनी शेफ म्हणून काम केलेलं आहे. आणि आज खरोखरच म्हणजे म्हणायचं म्हणून नाही, औपचारिकता म्हणून नाही, तर वेळ काढून ते आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. तर आपण त्या दोघांशी छान गप्पा मारूयात, म्हणून मी इथेच थांबते आणि पुढची सूत्र प्रचितीकडे देते. धन्यवाद प्रचिती. धन्यवाद उल्का. आपण आता ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत तर ते पुस्तक प्रकाशन. अनुराधाताईंचे आज काय मेन्यू हे छापील स्वरूपात तर उपलब्ध होतच. रसिक प्रेक्षकांचा, गृहिणींचा, हॉस्टेलला राहणाऱ्यांचा, अशा अनेक लोकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आज ते पुस्तक आपण ईबुक स्वरूपात घेऊन येतोय. ते ईबुक स्वरूपात आणताना मला त्याचा खूप आनंद होतोय. आणि का हे आपण पुढे गप्पांच्या ओघाने बघूया. तर आता मी अनुराधाताईंना विनंती करेन की त्यांचा स्क्रीन त्यांनी ऑन करावा आणि आपण पुस्तकाचं प्रकाशन करावं. एक स्क्रीन ऑन करायचं म्हणजे हे पुस्तक वाचकांसाठी आज काय मेन्यू हे किंडलवर सोमवारपासून उपलब्ध होत आहे. आणि त्याची लिंक अनुराधाताईंच्या आणि सहयोगीच्या चॅनलवरनं तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर हे पुस्तक प्रकाशित झालंय असं आपण खरं तर औपचारिकपणे जाहीर झालं असं म्हणूया आणि पुढे जाऊया. अनुराधाताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद. आणि हे पुस्तक जेव्हा तुम्ही मला करायला सांगितलं त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच प्रश्न आला की मी माझ्यासारखी फारसं स्वयंपाकघराशी संबंध नसणारी, म्हणजे स्वयंपाकघर हे माझ्यासाठी जेवायला जाण्याचं एक गोष्ट बास, स्वतःला फार आवड नाही. हॉस्टेलला राहिलेली असताना हॉस्टेलच्या मेसचं जेवण, त्यातला पौष्टिकपणा हे तर जवळजवळ सगळ्यांनाच माहिती असेल. तर ते सगळं करताना तुमच्या ह्या झटपट पाककृती आणि कसं चवदार चविष्ट पौष्टिक जेवण द्यायचं हे समोर आलं. आणि मला म्हणून जास्त आनंद आहे की मला हे पुस्तक करायला मिळालं आणि त्याबद्दल तुमचे आभार. तर अनुराधाताई, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आजकाल प्रत्येक आईची ही ओरड असते की आमची मुलं पिझ्झा, पास्ता, मॅगी यासारखे चटपटीत पदार्थ सोडून कशालाही हात लावत नाहीत. आम्हाला मुलांना पौष्टिक अन्न द्यायचंय पण चवही त्यांना आवडली पाहिजे. तर ह्याचा समतोल तुम्ही कसा साधलात? खरं सांगू का प्रचिती, जे आपला रोजचा स्वयंपाक असतो तो खरं पौष्टिकच असतो. परंतु जग आता इतकं जवळ आलेलं आहे आपल्या युट्यूब म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमुळे, त्यामुळे असं झालं की वेगवेगळे पदार्थ मुलांना त्याच्यात चव चाखायला मिळाले. आमच्या काळी असं नव्हतं. आमच्याकडे आई जे शिजवेल ते आम्ही खात होतो किंवा आम्ही त्याची चव चाखत होतो. पण आता पिझ्झा म्हणा, बर्गर म्हणा, या सगळ्या गोष्टी इतक्या आलेल्या आहेत की त्याचे मसाले वापरून जर आपण एखादे पदार्थ केला किंवा तो जर मुलांना दिला आणि त्याचं, आपण नेहमी म्हणतो की नावात काय आहे, नावात काय, पण माझं नेहमी म्हणणं असं असतं की पदार्थांच्या बाबतीमध्ये नावातच असतं. पहिलं नाव बघितलं की लोक म्हणतात वा क्या बात आहे. म्हणजे पदार्थांच्या बाबतीत नावामध्ये सगळं आहे आणि मग नंतर दिसणे आणि मग नंतर चव. आणि चव एकदा का त्यांच्या आवडीची असेल, पिझ्झा म्हणा, बर्गर म्हणा, त्याचे मसाले वापरून जर आपण एखादी गोष्ट केली तर ती मुलांना आवडते. आता तुला थोडक्यात एक उदाहरण देते. आपण पोळीचा कुस्करा नेहमी करतो.
शिळ्या पोळ्या उरल्या की आपण कुस्करा करतो. आपण नेहमी बरोबर. कांदे पोहे करतो त्या पद्धतीने ती पोळी करतो. पण ती जर आपण पिझ्झा हाऊस घालून केले, चिली फ्लेक्स घालून केले, वरती थोडं पनीर, चीज, थोडेसे उकडलेले मूग किंवा मोड आलेले मूग किंवा मटकी वगैरे घालून केले ना, तर ते मुलं खातात. आणि त्याचं एखादं छानसं नाव त्यावेळेला जे सुचेल ते दिलं की मुलं नक्की खातात, असा माझा अनुभव आहे. कारण 4 नातवंड सगळ्यांना सांभाळत म्हणजे त्यांच्या आवडीचं त्यांना देत मी अगदी करत राहिले. आणि त्यामुळे मला असं लक्षात आलं की ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि नवीन चवीप्रमाणे आजी असो, आई असो, काकू, मावशी, कोणी असो, त्यांनी बदललं पाहिजे असं मला नक्की वाटतं. पूर्वीच्या चवी घेऊन उपयोग नाही, हो की नाही वरुण? ऍब्सल्युटली, ऍब्सल्युटली. वरून तुम्ही सेलिब्रिटी शेफ साठी काम करता आणि त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला देता, तेव्हा आज काय मेन्यू हा प्रश्न तुम्ही कसा सोडवता ह्याची मला खूप क्युरिओसिटी आहे. त्याच्यात तसं काही नाहीये, कारण जेव्हा हे मोठमोठे डिग्नेटरीज असतात किंवा मंत्रिमंडळातली मोठी माणसं असतात, त्या दिग्गज असतात, सेलिब्रिटीज असतात, तेव्हा त्यांची स्वतःची एक आवड असते. अं, मुळात ती आवड जी आहे ती बघायला लागते. आणि त्याच्या अनुसार आपण ते सगळं ठरवत असतो, करत असतो. आपली त्याच्यात एक जिद्द असते की नाही, आपल्याला त्यांना आपलं पण काहीतरी द्यावंसं आपल्याला अशी इच्छा होते. आपल्याला असं वाटतं की नाही, काहीतरी आपलं पण त्याच्यात ना ढकलायला पाहिजे त्या मेन्यू मध्ये अक्षरशः. पण कधी कधी ते छान असं सगळं जुळून येतं. कधी कधी प्रोटोकॉल एवढा कडक असतो की आपण काही नाही करू शकत. तर डिपेंड्स. पण म्हणजे मावशी, मला एक सांगायला आवडेल. हा, जे तू आता म्हणालीस की नावातच जादू असते ना, ते हो, खरंच ते आहे. खरंय. कारण कल्पना जी असते ना ती अत्यंत महत्वाची असते. आणि मला हे आवडेल की तुझं पुस्तक मी सगळ्यात आधी वाचलेलं आहे. ह्याची एक हो, मला हो हो, मला नेहमीच ते मनात राहणार की हे जे आहे पुस्तक ते मी सगळ्यात आधी मी वाचलेलं आहे. आणि एक एक पान उलटून ते मी अरे वा. वाचलंय. आता ई बुकच्या स्वरूपात ते आलंय, त्यामुळे आमच्यासारख्या लोकांसाठी ते अत्यंत सोयीस्कर झालंय. कारण आता किती पुस्तक एवढी असतात घरात, पण फोन नेहमीच हातात असतो नाही का. तर हो. तिथेच ते उलटून पटकन ते वाचलं, पटकन काहीतरी केलं, हा, त्याची मजा औरच असते. म्हणजे आवडत वरून असते. तुमच्यासाठी आज काय मेन्यू हा प्रश्न बरेचदा सोडवूनच समोर येतो, तुमच्या समोर फक्त उत्तरच येतं. आणि वरुण, अं, तुम्ही मला जे आज हा. आता प्रशस्ती पत्रक किंवा प्रशस्ती केली किंवा प्रशंसा केली, त्यामुळे मला मात्र मुठभर मास चढले. आणि खरंच आनंद झाला की तुमच्यासारख्या अगदी काय जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या शेफनी मला असं म्हटल्यामुळे मी एकदम खुश. खूप छान. मी जेव्हा स्वयंपाकघरात जाते सकाळी, स्वयंपाक करायची वेळ येते आणि आज काय करायचं हे फ्रीज उघडल्यानंतर समोर ज्या काही दोन भाज्या दिसतील त्यांचं कॉम्बिनेशन करून ठरतं. बरेचदा त्याच त्याच चवीचं तेच तेच होतं आणि मग तुम्हाला त्या भाज्या खायचा कंटाळा येतो. तर ही चॅलेंजेस या सगळ्या गोष्टी, अनुराधाताई, तुमच्या अनुभवातनं तुम्ही कसं सांगाल की, म्हणजे तुम्ही आधी तर म्हटलंच आहे की मुलांसाठी पिझ्झा पास्ता सारखे मसाले वापरून आपण करतो, पण मोठ्यांसाठी काय? नंतर कशात कॅल्शियम आहे, कशात हे आहे, याचा फार विचार केला जातो. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही पदार्थ आहेत ना, ते त्याच्यामध्ये पौष्टिकता ही अगदी म्हणजे खचून भरली असं मला वाटतं. आणि आपण ज्या वेळेला एखाद दुसरा पदार्थ घेतो, त्यावेळेला कोबी घेतली तर कोबीचे अनेक पदार्थ करता येतात. पण आपण नेहमी एक दोन करण्याचंच आपल्या डोक्यात असतं. परंतु आज काय मेनू या पुस्तकामध्ये तेच विशेष आहे की आपण 60 मेनू दिले. त्यामुळे रोजच्या रोज आपण रोज एक वेगळी भाजी केली तरी चालू शकते. आणि कोबी घेतली ना, तर आपलं मेजवानी एक पुस्तक आहे. त्याच्यात समजा म्हणजे त्याच्याबद्दल थोडीशी आता मी विषय निघाला माहिती होते की जर कोबी घेतली तर कोबीपासून होणारे 60-70 पदार्थ त्याच्यात दिलेले. म्हणजे एका भाजीपासून अनेक भाज्या कशा होतील हे आपण त्याच्यामध्ये बघत असतो. आणि अतिशय सोपं आहे. आणि विशेष काही नाही ग, आपल्या घरातले जे मसाले असतात ना,
ते आलटून पालटून घालायचे, कधी तुपामध्ये फोडणी घालायची, कधी तेलामध्ये फोडणी घालायची, कधी मुगाची डाळ, कधी खोबरं, कधी डाळ. आपल्या घरामध्ये जे पदार्थ आहे अगदीच वाटलं तर कधी चायनीज सॉस म्हणजे सोया सॉस घालायचा आणि चायनीज टच द्यायचा. इतकं सोपा स्वयंपाक आहे. फक्त आपण मनातली थोडीशी भीती बाजूला काढली पाहिजे आणि आपण करतोय ते उत्तम करतोय आणि सगळ्यांना आवडेल, हा जर एक कॉन्फिडन्स की आपण मनात ठरवलं ना, तर नक्की सगळ्यांना आवडतं असं मला तरी वाटतं. आणि अनेक पदार्थ आपण अगदी सहजतेने करू शकतो. अ, मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यात एक छोटासा भाग येतो, तो म्हणजे रोजचीच भाजी पण थोडंसं वेगळं प्रेझेंटेशन केलं, किंवा रोजचीच चपाती भाजी रोल केला, की तो जो प्रेझेंटेशनचा फरक पडतो. तर वरून मला वाटतं त्याबाबत तुमचा अनुभव काय सांगतो? बघ, प्रेझेंटेशनचं कसं आहे माहिती, असं सांगितलं जातं आमच्या इंडस्ट्रीमध्ये की सगळ्यात आधी आपण डोळ्यांनीच खातो. नावात ठीक आहे, मजा असते, गंमत असते, पण जेव्हा डोळ्यासमोर तो प्लॅटर येतो किंवा जेवणाचे पदार्थ येतात, तेव्हा सगळ्यात आधी आपण डिसाईड करतो मनातच की आपल्याला कुठला तो चमचा फिरवायचा आहे. प्रेझेंटेशन एवढं महत्वाचं असतं की म्हणजे आपल्या बाजूला आहे की त्या बाजूला आपल्या आवडीचे पदार्थ त्या बाजूला आहे एका प्लॅटर मध्ये सुद्धा, तर त्या हिशोबाने आपण एक नजर फिरवतो. तर प्रेझेंटेशन ऍब्सल्युटली अत्यंत महत्वाचं आहे, कारण त्याच्या मागे सुद्धा एक कल्पना दडलेली असते. प्रेझेंटेशन आपण सहज असं म्हणजे इथे हे ठेव, तिथे हे ठेव, त्याच्यावर हे टाक, तसं नसतं. आपण विचार करतो, आपण एक कल्पना सहसा आपल्या मनात असते की हा आपल्याला ना हे, अच्छा ह्याच्यावर पासली आपण जरा अशी टाकून बघूया का आज, किंवा आज कोथिंबीर बघूया का, आज पुदिना बघूया का. ते अत्यंत महत्वाचं असतं. आणि मावशी, यु नो, खूप बरोबर ऍक्च्युली सांगितलं की हो. आज तुम्ही चायनीज सॉसचा वापर करा किंवा तुम्ही तुपात आज फोडणी देऊन बघा, कारण त्याच्याने सुद्धा चव खूप बदलते. आणि गार्निशमुळे सुद्धा चव बदलते, कारण तुम्ही त्याच पुलाववर तुम्ही आज जर पुदिन्याची तुम्ही पातं सोडली किंवा कोथिंबीर किंवा शेपू, तर त्याने सुद्धा चवीत खूप फरक फरक पडतो. पडतो. डोळ्यांना दिसलं की सगळ्यांना ते आवडतच. म्हणजे ते बघणे हे पहिल्यांदा अरे वा असं झालं की मग समजायचं की आपण जिंकलो. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. टिपिकल माझं आणि तर नेहमी म्हणत असतं की आपण स्वयंपाक बऱ्याच वेळेला असं होतं की स्वयंपाक ज्या भांड्यात करतो तेच भांड आपण टेबलावर ठेवतो. तर असं करू नये. माझं म्हणणं एखाद्या छोट्याशा काचेचे बाउल ठेवावे, त्याच्यामध्ये सर्व करावं, ट्रे मध्ये घेऊन सर्व करावं. हे जरी बघितलं गेलं ना तरी सगळ्यांची भूक चाळवते आणि मग थोडस 19-20 झालेलं असेल तरी ते ऍडजस्ट करून घेतात. आणि आपलं तसं कुटुंब चांगलं असतं, आपल्याला कॉन्फिडन्स आहे त्या बाबतीत. असावा म्हणजे असला पाहिजे. वरुण जी, या बाबतीतला तुमचा एखादा असा काही किस्सा आहे का की प्रेझेंटेशननी तुम्ही मन जिंकलंय आणि कदाचित तुम्हाला स्वतःला त्याची चव अरे बापरे, फारशी आवडली नाहीये, असं तुमच्या बाबतीत कधी झालंय? रोजच होतं. नाही, पण गमतीचा भाग वेगळा. एक छोटासा किस्सा सांगतो, म्हणजे प्रेझेंटेशनची आपण कशी माती करतो कधी. त्याचा तो एक असा मस्त किस्सा आहे. बराक ओबामा जेव्हा पहिल्यांदा भारतात आलेले, तेव्हा माझं नशीब होतं, कारण मी सगळं ते प्लॅनिंग केलेलं आणि वगैरे वगैरे ते सगळं मी आखून रेखून सगळं तयार केलेलं. आणि झालं असं की मला सांगितलं की तू आता जा, तुझं काम झालंय, तू आता खाली जाऊन बस, विजिट संपल्यानंतर तू वर ये. तर आपल्याला एक असतं ना की नाही, असं कसं, मी सगळी तयारी केली आहे, मला बघायचंय माणसाला. ठीक आहे, भेट नको वगैरे, पण लांबून तरी एक दर्शन होऊ दे ना माझा. तर मी एका बार मध्ये लपून राहिलो. सर्व्हिस बार असतो ना हॉटेलमध्ये, तिथे मी असं लपून राहिलो आणि मी वाट बघत होतो की आता इथना हे येतील वगैरे. आणि ते आले, आणि युएस प्रोटोकॉल, म्हणजे अक्षरशः शूट ऍट साईट वगैरेचा तो प्रोटोकॉल असतो. त्या प्रोटोकॉल मधनं मी असं लपून वगैरे सगळं बघत होतो. आणि बराक ओबामा म्हणजे माणूस पण किती गंमतशीर असतात माणसं. कारण ते आले समोर आणि त्यांनी सांगितलं की ये बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. तर मी बाहेर आलो आणि मी सांगितलं सॉरी, मी ऍक्च्युली मला तुम्हाला भेटायचं होतं, बघायचं होतं. तर ते म्हणाले तू शेफ आहेस, वा. आणि त्यांना असा खांद्यावर हात टाकला माझ्या आणि सांगितलं चल ये, दाखव मला काय केलंयस तू आज. तर मी त्या बँक्वेटच्या दिशेने मी चालत होतो आणि गप्पा चालू होत्या आमच्या, आणि आम्ही बोलत होतो काय हे ते वगैरे.
तर आता बँक्वेटमध्ये ओबामाज येणार आहेत, मिशेल आणि बराक, तर आपण ते फुल तयारीत असतो की हे इथे आपण चॉकलेटचे डिस्प्ले लावलेत, इथे आपण वेगवेगळे आपण डिस्प्लेज लावतो एका बँक्वेटमध्ये. आणि अ, एकूण एक डिश आपण म्हणजे आपल्या डोळ्यासमोरनं ती गेली असते किंवा नाकाखालनं ती डिश गेली असते. आणि झालं असं की त्यांनी मला विचारलं की अरे ह्याच्यात ना तू काय खाशील, तू बराक ओबामा आहेस, चल तू काय खाणार ह्याच्यात. तर तिथे ना एक चॉकलेट चा एक तुकडा होता असा, तो मी तो चॉकलेटचा तुकडा उचलला आणि डायरेक्ट त्यांच्या अशा जिभेवर ठेवला तो तुकडा मी. तर म्हणजे आपण कसं एका प्रेझेंटेशनची माती करतो एक्साइटमेंटमुळे किंवा नर्वसनेसमुळे, मग त्याचं हे अत्यंत छान असं उदाहरण आहे. कारण त्याच्यामुळे एक तर नोकरी गेली असती आणि दुसरं म्हणजे हे करू नये, कारण बराक ओबामा म्हणजे आपला काही मित्र नव्हे. एवढा ते मोठा सगळं अनुभव आहे रे, आणि डेअरिंग आहे बाबा तुझं. आणि डेअरिंग पेक्षा म्हणजे निरागसपण आपण म्हणतो ना. डेअरिंग ते म्हणजे तेच ते- म्हणायचं तर हा डेअरिंग हा शब्द हा, रे ते तो पटकन आला, परंतु मला असं वाटतं की तुला ती एक चाहत म्हणतो, म्हणजे तुला त्यांना बघायचंच होतं आणि ती हो इतकी हो. प्रबळ इच्छा होती, त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी करू शकला, असं असा नाही, त्याचा अर्थ होतो. हे आता मी एक्सपिरियन्स म्हणून सांगू शकतो. पण तेव्हा त्याच्यानंतर ते माझं काय झालं आणि ते 3 दिवस मी कसे काढले त्या हॉटेलमध्ये ते मलाच माहितीये माझं. बापरे. आणि अर्थातच या लोकांचे प्रोटोकॉल्स आणि त्यांना दिले हो म्हणजे हो ते हो. सगळं खूपच असल्यामुळे मी तुमची अवस्था थोडीफार इमॅजिन करू शकते. हो हो नुकतंच हो, म्हणजे आपण काही जशा मावशी रेसिपीज इमॅजिन करते तसे आपण प्रसंगही इमॅजिन करतो कधी कधी. नाही, आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं प्रेझेंटेशनचं जे महत्व आहे ते तुमच्या बोलण्यातनं सुद्धा दिसतंय की तुम्ही तो नक्की. प्रसंग इतका रंगवून उभा केला की पूर्ण ते माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहिलं. अगदी अगदी. नाही म्हणजे जरा 19-20 झाली असती की पेपरात आलं असतं हे प्रसंग. अरे बापरे. की अनुराधा भारतात बॅरेक ओबामा बरोबर असं झालं. अनुराधा ते तुमच्या बाबत असं कधी काही घडलाय असा काही गमतीशीर किस्सा की जो तुम्ही आवर्जून लक्षात ठेवाल? आता तुम्ही वरून तर छान इतका मोठा शेफ आहे. मी ब्लॅक पिठलं केलं होतं. आता ब्लॅक पिठलं म्हणजे झालं कसं ते गंमत सांगते. माझी छोटी दोन्ही मुलं होती आणि त्यांना पिठलं खायचं होतं. आणि नेमका गॅस संपला होता. म्हणजे तुला एक 45 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. आणि मी स्टोव पेटवला, सगळं मोहरी वगैरे टाकली. तर स्टोव म्हणजे तो खाली ठेवलेला होता आणि सगळी तयारी झाली आणि लक्षात आलं की आपण पाणी घ्यायचं राहिलं. मग मी स्टोववर पातेलं ठेवलं, फोडणी टाकली आणि पाणी घ्यायला गेले, तेवढ्यात लक्षात आलं की मोहरी जळती. मग पटकन डाळीचं पीठ त्याच्यात टाकलं. तर का टाकलं माहिती नाही, पण गडबड केली आणि डाळीचं पीठ टाकलं आणि पाणी आणूस्तोवर त्याचे डाळीचं पीठ होतं, त्याचा रंग फार बदलला गेला. आणि मग ते पाणी घातलं, मग ते लसूण बिसून काहीतरी करून ते केलं आणि मग मुलं आली आणि त्यांना स्टोव आणि स्टोवचा आवाज खूप आवडायचा बरं का. तर त्यांना ते इतका आनंद झाला होता की आज आईने आपल्याला स्टोववर काहीतरी पदार्थ करून आई देते. आणि मग त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी ते बघितल्यावर ते म्हणे, आई तू काय केलंयस? म्हटलं आज मी तुमच्याकरता खास ब्लॅक पिठलं केलं. आणि वरून खरंच सांगते, ते कदाचित डाळीचं पीठ छान भाजलं गेलं किंवा काहीतरी त्या पिठलं छान झालं होतं. आणि मग मला मुलांनी नंतर ते खाल्लं, सगळ्यांनी आवडीने खाल्लं. मी कुणालाही सांगितलं नाही की मी काय चूक केली आणि काय गडबड झाली. पण नंतर बऱ्याच वेळेला मला मुलं म्हणतात की आई ते एकदा ब्लॅक पिठलं कर ग, पण मला अजून काहीतरी जमलेलं नाही. म्हणजे असं गडबडीमध्ये काही काही पदार्थ होतात. फक्त मी तुला म्हणजे म्हटलं मग की आपण त्यावेळेला नाव बदलायचं थोडंसं, की ते मग ब्लॅक पिठलं छान लागतं सगळ्यांना. असं ही गडबड माझी त्यावेळेला खूप झाली होती. आणि असे अनेक पदार्थ आहेत, पण सगळे सांगितले तर मग पुस्तकाची जरा गडबड होईल, म्हणजे सगळे सांगितले. आता साधं आपण म्हणतो की स्वयंपाक म्हणजे हा स्त्रीचा करण्याचा भाग हा आपण कायम आजपर्यंत बघत आलो. म्हणजे इव्हन एखादा मुलगा काही वर्षापूर्वीपर्यंत तरी मुलगा जर आईला स्वयंपाकघरात जेवणात मदत करतो तर अरे नाही नाही, हा तुझा नाही, हे बहिणीनी करायचं काम आहे, अशा अर्थाचं एक थोडीशी मानसिकता होती. पण असं असतानाही त्या काळातही हॉटेलमध्ये किंवा या सगळ्या फूड इंडस्ट्रीमध्ये शेफ म्हणून महिला फार कमी दिसतात. त्यांचे रेसिपी पुस्तकं लिहिण्यामध्ये महिला आघाडीवर होत्या, पण या बाबतीत महिला कमी दिसतात. तुमच्या दोघांचा यातला काय अनुभव आहे? म्हणजे हे माझं जनरल एक निरीक्षण आहे.
आणि का असं असू शकेल? मग मी एक 15-16 वर्ष इंडस्ट्रीमध्ये एक शेफ म्हणून काम केलंय. आता एक 21-22 वर्ष होत आली आहे. मी तो काळ बदलताना पाहिलाय स्वतः. होतं असं, बरोबर आहे. एक अशी पण वेळ होती जिथे आपण किचन मध्ये मुलींना आपण सांगायचो नको नको, तू असू दे, तू लांब उभी राहा, तू तिथनं बघ वगैरे. पण आता मला पर्सनली असं वाटतं की तो काळ बदललेला आहे आणि तो बदलतच राहणार आहे. कारण ज्या जिद्दीने आता मुली उतरलेले आहेत ह्या क्षेत्रात, अ, मानलं पाहिजे खरंच. कारण इझी नाहीये, हे मी सांगू शकतो. कारण लॉंग वर्किंग आवर्स असतात. आपण 21-21, 22-22 तास काम करत असतो. 24 तासच असतात एका दिवसात, अनफॉर्च्युनेटली. अन- कारण आणि ह्याला ना, कसं आहे माहितीये, एका हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये एक 24/7 किंवा एक ऑल डे डायनिंग रेस्टॉरंट मध्ये लोक कधीही येतात. म्हणजे अक्षरशः रात्री 3 वाजता पण कधी गर्दी होते. आणि तेव्हा ते सगळं ब्रेकफास्टची तयारी करत असतात, रेस्टॉरंटचा जो स्टाफ असतो. कारण सकाळी 6 वाजता बुफे उघडतो आणि ब्रेकफास्टचा सगळा क्राऊड चालू होतो. पण आपण म्हणून आपण मिडनाईट क्राऊड आपण थांबवू नाही शकत. आपण हे नाही सांगू शकत की अरे मी तयारी करतोय किंवा मी तयारी करते. तर ह्याच्यामुळे एका किचन ऑपरेशनचं काय होत असेल ह्याचं आपण कधी भान नाही ठेवत. हम्म. आणि मागे कोण उभं आहे, त्या सँडविच काउंटरवर किंवा त्या पिझ्झा स्टेशनवर किंवा त्या सूप स्टेशनवर किंवा ग्रिल सेक्शनवर मागे मुलगा आहे की मुलगी आहे, आपण नाही बघत. हम्म. कारण त्या क्षणी आपल्याला तो सँडविच हवा असतो, आपल्याला तो पिझ्झा हवा असतो. आणि त्याच्यामध्ये पण स्पेसिफिकेशन असतात की ह्याच्यात हे नको, ते नको, ह्याव नको, त्याव नको. आणि एक रिलेशन असतं कारण स्टुअर्ड किंवा वेटर्स जे असतात किचन बरोबर, एक रिलेशन त्यांचं अत्यंत महत्वाचं असतं. कारण मी असे सुद्धा ऑर्डर्स पाहिलेत की 1 ग्रिल सँडविच, नो ब्रेड. मग आता ते मग मस्ती म्हणून लिहितात की ते जाणून बुजून लिहितात की ते विसरून जातात की त्यांना लिहायचं असेल नो बीटरूट, पण ते घाई गडबडीत ते लिहितात नो ब्रेड. असे जेव्हा ऑर्डर्स येतात किचन मध्ये, तेव्हा आपल्याला वाटतं अरे मग काय द्यायचं, मी बसून जाऊ का त्या प्लेटवर? स्वतः असं असतं ते. तर मग ऍक्च्युली मागे मुलगा आहे की एक मुलगी उभी आहे, ऍक्च्युली त्याचा नाही फरक पडत एका रेस्टॉरंट ऑपरेशन मध्ये. पण हो, लॉंग वर्किंग आवर्स असतात. लग्नानंतर अनफॉर्च्युनेटली काही रिस्ट्रिक्शन येतात नवऱ्याकडनं, किंवा स्वतः ते ठरवतात की नाही मला आता जास्त वेळ द्यायचा आहे. ह्या एका ऍटिट्यूडमुळे सुद्धा कधी कधी असं वाटतं एका मॅनेजमेंटला की नको, कशाला. असं असेल तर तू लग्न करू नकोस, आणि लग्न झाले तर मग येऊ नकोस कामावर. मग असे प्रसंग सुद्धा जरा विचित्र होतात. सो असं आहे. अनुराधाताई, तुमचा काही अनुभव? हा, मला एक म्हणजे बरोबर मी सांगितलं त्या पद्धतीनेच की तिथे 18-18 तास, 20-20 तास काम करावं लागतं. माझा मुलगा पण या ह्याच्यामध्ये आहे. तर तो सांगत होता की 2-2 पोती कांदे चिरावे लागतात. आता बायका त्या मुली आधीच, आम्ही डोळ्यातनं केव्हाही पाणी निघतं, त्या तेवढे 2 पोती कांदे चिरायचं म्हणजे त्यांना किती त्रास होत असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप मेहनतीच्या आहेत. आणि मुख्य म्हणजे इतकी मेहनत त्यांच्याच्याने. त्यामुळे बहुतेक माझ्या दृष्टीने ज्या ज्या कोणी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतात, त्या फ्रंटवर म्हणजे त्यांचं जे बाकीच्या गोष्टी असतात तिकडे जास्त वळतात. कारण हे खूप मेहनतीचं काम. आणि ज्यांना खरंच पॅशन असते की नाही मला याच्यातच करायचं आहे, त्या मुली मात्र पुढे जातात. आणि अशा अनेक शेफ आपण बघतो की त्या अतिशय छान नाव त्यांनी कमवलं आणि मोठ्या झाल्यात. परंतु त्याची तुम्हाला मुलगी म्हणून जर असेल तर तिला पॅशन असली पाहिजे की नाही मला हे करायचंच आहे. आणि मग त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी खूप असते प्रत्येक गोष्टीमध्ये. ते पदार्थ तुमच्या कस्टमर समोर नेताना तो किती छान अट्रॅक्टिव्ह असेल, त्याचं आपण किती आणखी छान करू शकू, त्याला कुठल्या रूपामध्ये समोर करू शकू, म्हणजे प्रेझेंट करू शकू, या गोष्टी त्या मुलींनी, त्याची जर तिला आवड असेल आणि मेहनत आणि 8-8 तास तो तुमचा झारा हलवण्याची तिच्या अंगात जिद्द असेल, तर मुलगी ती आवर्जून तिथे जाईल आणि ती नक्की करू शकेल. आणि खरंच छान शेफ्स आता आहेत आणि खूप छान पद्धतीने ते काम करतात. म्हणजे आपण टीव्हीवर
पण खूप चांगल्या नावाजलेल्या अशा आपल्या महिला शेफ आहेत. आणि मी एक महिला म्हणून त्यांच्याबद्दल खूप मला अभिमान आहे. नक्कीच. आज काय मेन्यू हा प्रश्न आपल्याकडे कदाचित भारतीय खाण्यामध्ये असलेल्या विविधतेमुळे जास्त पडतो का वरून तुम्ही देशी परदेशी फिरता तर तिथल्याही महिलांना हा प्रश्न सतावतो. कारण डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये रेडीमेड जेवण घेऊन येणं आणि ते गरम करून जेवणं हा ट्रेंड त्या मानाने जास्त दिसतो आपल्याला. तर हा प्रश्न त्यांनाही सतावतो. हो हो. मला मला पर्सनली असं वाटतं की पृथ्वीचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हापासून हा प्रश्न कारण कारण तुम्ही विचार करा ना, म्हणजे कंदमुळापासूनचा आपला तो प्रवास आहे इथवरचा. आणि हा नेव्हर एंडिंग प्रवास आहे. म्हणजे आज आपण एका कोबीला कोबी म्हणून न बघता आपण त्याला अजून कसं ट्रीट करू शकतो ह्याचा विचार केला जातो किचन मध्ये. आता मावशीने जे सांगितलंय की मेजवानी मेजवानीमध्ये तिने तेच केलंय. आणि म्हणजे एक कोबीची भाजी आपण कसे 20 प्रकारे आपण करू शकतो, ती गंमत आहे. आणि हम्म. रेस्टॉरंटमध्ये कसं माहितीये, एका पॉइंट नंतर ना क्रिएटिव्हिटी खरंच संपते जोपर्यंत आपण नवीन मेन्यूची तयारी नाही करत. कारण त्या तो जो प्रवास आहे एका जुन्या मेन्यू आणि नवीन मेन्यू मधला जो प्रवास आहे तो स्टँडर्डायझेशनचा प्रवास आहे. कारण एक फॉर एक्झाम्पल मी परत क्लब सँडविचचाच एक्झाम्पल घेतोय. क्लब सँडविच जर एकदा रेसिपी ती क्लोज झाली, त्याचं प्रेझेंटेशन क्लोज झालं, त्याला कसं किती गरम किती थंड किती वॉर्म द्यायचंय सर्व्हिसमध्ये, ते एकदा ठरलं की क्रिएटिव्हिटी संपते. त्याच्यानंतर तुम्हाला एका रोबोट सारखं काम करायचं असतं किचन मध्ये. समजलं? एक्झॅक्ट. आता तिथे तुम्ही आज काय स्पेशल आहे की आज काय मेन्यू मध्ये काय नवीन करायचं तो प्रश्नच नसतो. अनलेस अँड अंटिल कोणतरी असं येतं आणि सांगतं की अरे मेन्यू मधला काही नको रे, तू काहीतरी आज करून दे मला. ती जी मजा असते ती वेगळी असते. समजलं? तर हा जो प्रश्न आहे, आता फॉर एक्झाम्पल जेव्हा माझे अनेक असे गेस्ट आहेत जे रेस्टॉरंट मध्ये यायचे आणि सांगायचे अरे मेन्यू नको, तू काहीतरी दे. ऑलरेडी माहिती असतं की अच्छा ह्यांना हे चालत नाही, हे हे खात नाही, कारण यांना पिमेंटोसची अलर्जी असेल किंवा ब्लॅक पेपरची अलर्जी असेल, तर तेवढं एक मनात असतं आपल्या की माहितीये हे द्यायचं नाही. मग आपण किचन मध्ये मागे जातो, पटकन बोलतो "अरे क्या क्या आज क्या है आज क्या आज क्या आज ये अच्छा ये अच्छा चल इसका कुछ बनाते हैं." सो क्रिएटिव्हिटी एवढीच असते ती. आणि असा एखादा कोणतरी येतं रेस्टॉरंट मध्ये की जे सांगतो की तू बना कुछ भी बना, मेन्यू का मत दे. आणि त्याच्यात पण काय होतं 99% शेफला जर थोडं डोकं असलं ना की तो मेन्यू मधनच काहीतरी हिरून फिरून देतो. समजलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज ग्रिल्ड पनीर असेल तर त्याच्यावर आपण ते 3 अस्पॅरेगस ठेवतो, मग त्याच्यावर हे काय आणि ते काय. त्या अस्पॅरेगसच्या ऐवजी मग ग्रिल्ड व्हेजिटेबल्स ठेवणार. किंवा ग्रिल पनीर करताना त्याला काहीतरी एक वेगळं पेस्टो न लावता रेड पेस्टो लावला. किंवा पेस्टो न लावता त्याच्यावर थोडासा ठेचा स्प्रेड केला. तर 19-20चा तो फरक असतो आणि मावशी बरोबर ते पकडते. कारण तिला ते बरोबर कळतं की अच्छा ह्याच्यात हे एवढा तो छोटा बदल केला ना की चव बदलते. फॉर एक्झाम्पल चटणी. तुम्ही चटणी तयार करा, त्याच्यात कधीतरी तुम्ही लसणीचा वापर करा. कधीतरी लसूण तुम्ही टोटल मिस करा, त्याच्यात फक्त तुम्ही आल्याचा वापर करा. कधी आलं आणि लसूण तुम्ही दोन्ही घ्या, कधीतरी दोन्ही काढा. ते 4-5 रेसिपीज तर इथेच झाले. कधी त्याच्यात तुम्ही जिरे हे करा थोडं. तर त्याच्याने पण रेसिपीचा एक कम्प्लीट रूप बदलून जातो. कधी जिऱ्याचा वापर न करता त्याच्यात 2-3 दाणे तुम्ही ओव्याचे हे करा. तर तेवढा छोटासा एक तो बदल असतो. आपल्याला वाटतं का अरे रेसिपी म्हणजे मोठं काहीतरी जगापलीकडचं आहे. काही नाहीये. काही नाहीये. छोटासा तो बदल असतो आणि त्याच्यात एक कम्प्लीट नवीन टेस्ट, नवीन कलर कधीतरी अशी ती गंमत असते. तर हा प्रश्न नेहमीपासून आहे. असं काही नवीन नाहीये त्याच्यात. तुम्ही कुठेही जा. इटलीमध्ये पण तुम्ही त्या जा तर मनात तिथे एक ते आठवलं. 200-250 रेसिपीज आहेत. इटलीमध्ये पण त्या 200-250 रेसिपीज आहेत. त्याच्यातच आज आज तुम्ही स्पगेटीचा वापर करा, उद्या तुम्ही पेनेचा वापर करा, परवा तुम्ही त्याच्यात फुसिलीचा वापर करा, 4 दिवसानंतर फारफले सोडा त्याच्यात. तर ते तेवढंच असतं. कधी चेरी टोमॅटोज, कधी कच्चे टोमॅटो. अनुराधाताई तुम्ही काहीतरी म्हणत होता. हा, मला चटणीवरनं आठवलं वरून आता की मी एका मैत्रिणीकडे गेले होते. तिच्याकडे दाण्याची चटणी ती इतकी छान लागली म्हणून मी ती एक म्हणजे थोडासा खाऊन बघितली, नंतर खाल्ली.
तिने काय केलं होतं वरून, ते दाणे आपण ज्या वेळेला भाजतो चटणी करता दाण्याच्या, तर भाजून झाल्यानंतर सालं काढल्यावर ते दाणे तिने एक चमचा तुपामध्ये चांगल्या परतले होते. आणि ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त तिने धने घातले होते. आणि धने घालून आपण तिखट मीठ वगैरे काय जे रोजचं ते घालून ती चटणी केली होती. इतकी अप्रतिम लागत होती. म्हणजे दाण्याचीच चटणी होती, फक्त ते तूप आणि धने की जे आपण आपल्या नेहमीच्या चटणीत वापरत नाही ते क्या बात आहे. घातल्यामुळे एकदम सुंदर झाली ती चटणी. म्हणजे शेवटी काय असतं, म्हणजे मला तरी असं वाटतं की पदार्थ तेच असतात जे आपल्या कपाटात असतात. ते फक्त आपण आपल्या फॅमिलीला, म्हणजे घरामध्ये ज्या वेळेला जसं हे आपण जी फॅमिली असते त्याच्यामध्ये त्यांना आवडेल ते पदार्थ घालून थोडासा चेंज केला तरी आपण देऊ शकतो. म्हणजे चांगले पदार्थ करू शकतो. बेसिक आपल्याला थोडस माहिती असेल ना, तर काय वरून म्हणाले तसं इकडचं इकडे केलं आणि तो पदार्थ केला. परंतु इकडचं इकडे करताना सुद्धा चवीची खूप लक्ष द्यावं लागतं. कुठला पदार्थ कशाला मॅच होतो ते बघावं लागतं. आणि प्रेझेंट करताना सुद्धा अरे देवा असं घरातल्या लोकांच्याकडनं येणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागते. नाही तर उद्यापासून स्वयंपाकघर बंद, म्हणजे मी जाणं असं होण्याची शक्यता असते. आता तुम्ही म्हटलात तसं की कुठला पदार्थ कधी, तर मला असं वाटतं की साधारणतः आपल्या जेवणाला जेव्हा आपण फोडणी देतो भारतीय जेवणाला, तेव्हा एक काही ठराविक क्रम आहे की जिरं कधी, मोहरी कधी. तर त्या पदार्थांचा चवीवर काही परिणाम होतो का? प्रत्येक आपापल्या, म्हणजे कोणी जिरं पहिले घालतं, कोणी मोहरी पहिले घालतं, कोणी काही पदार्थात आपण फक्त जिरंच घालतो. तर ह्याचा चवीवरचा परिणामाचा समतोल कसा साधता येतो किंवा काय परिणाम होतो? खरं माझ्या मताप्रमाणे, म्हणजे मला बघून आता समोर आहेतच, परंतु या प्रत्येक गोष्टीचा फरक होतो. म्हणजे ते तुम्हाला सवयीने जमतं. म्हणजे ज्यावेळेला घरात तुम्ही करता त्यावेळेला तेल किती तापलं, अगदी तेल तापलं आणि मोहरी टाकली, ती काळी झाली, काळी झाली की ती करपते, करपल्यावर त्याचा वास लागतो. ज्यांना जिऱ्याचा स्वाद आवडतो ते मोहरी जिरे एका वेळेला टाकतात. पण मोहरी जिरे एकाच वेळेला टाकलं तर मोहरी थोडी उशिरा तडतडते, जिरे पटकन काळे होतात, तरी चवीमध्ये बदल पडतो. लसूण कच्चा घातला असेल किंवा लसूण कच्चा परतला गेला असेल तरी पदार्थात चव बदलते, त्याचा स्वाद बदलतो. लसूण तळून बाजूला ठेवला, तो वर्ण घातला तरी पदार्थाचा स्वाद बदलतो. आलं लसूण एकत्र करून घातलं तरीच पदार्थाचा स्वाद बदलतो. मिरची आणि लसूण घातलं तरी सुद्धा पदार्थाचा स्वाद बदलतो. आलं जास्त लसूण कमी घातलं तरी पदार्थाचा स्वाद बदलतो. म्हणजे या थोड्याशा, जरी आता खूप मी बोललेली असेल तरी या थोड्या थोड्या जरी गोष्टी आपण लक्षात घेतल्या तरी सुद्धा प्रत्येक पदार्थाचा स्वाद बदलतो. आणि शेवटी ते म्हणजे ज्यावेळेला आपण घरात स्वयंपाक करतो तर फॅमिलीची, म्हणजे आपल्या कुटुंबाची आवड लक्षात घेऊन मग आपण ते करणं केव्हाही बरोबर असतं. कोणाला आल्याचा स्वाद आवडत असेल तर आलं थोडं जास्त घातलं, लसणाचा स्वाद तर सगळ्यांनाच आवडतो त्यावेळेला लसूण जास्त घातलं तर काही होऊ शकतं. तर म्हणजे त्याची चव सुद्धा खूप वेगळी येते. म्हणजे आता मला एखादा पदार्थ माझा बिघडला तर सांगायला हरकत नाही, नाही आज वेगळा प्रयोग केलाय. प्रचिती. म्हणजे मला वाटतं आपल्या ह्या प्रयोगांमुळे ना, प्रचिती, मी ऐकलं ते, आपल्या ह्या अशा प्रयोगांमुळे ना एक ब्लॅक रेसिपी लिस्ट तयार होईल मला असं वाटतं. ब्लॅक उसळ, ब्लॅक मिसळ, ब्लॅक इडली, ब्लॅक मेदूवडे, ब्लॅक थालीपीठ. मावशी, पुढच्या पुस्तकात ना एक असं आपण सेक्शन तयार अगदी करूया, काळे पदार्थ. अगदी पण चालेल चालेल. पण फक्त आता मावशी, रसिक प्रेक्षकांना फक्त एवढं सांग की कच्ची मोहरी गार्निश मध्ये नको, मेहरबानी करून. हो बाकी तुम्ही हो, ते काही मात्र क्रमात वापरा, नक्की. बाकी फोडणी तुम्ही काही क्रमात करा. पण वरून तुम्ही म्हटलात तसं, पण आजकाल ब्लॅकचा ट्रेंड आहे. म्हणजे हो चारकोल हो हो आईस्क्रीम, चारकोल पनीर किंवा या हो सगळ्या पदार्थांचा एक नवीनच ट्रेंड आलेला आहे. हो हो हो. म्हणजे आपण आपण काही ट्रेंडच्या वेगळं करणार नाही. नाही, कसं आहे माहितीये, गल्फमध्ये आणि एमिरेट्स मध्ये हा ट्रेंड खूप जोरात आहे. खूप आहे. तो थोडा थोडा युरोपमध्ये आणि युएस मध्ये पण असा शिरलाय. अनफॉर्च्युनेटली मुंबईमध्ये काय होतं किंवा भारतात काय होतं माहितीये, ऍक्टिव्हेटेड चारकोलला आपण ट्रान्सलेट नाही करू शकत.
कारण इथे ऍक्टिव्हेटेड चारकोलला आपण ट्रान्सलेट केलं तर त्याचं काय रूपांतर होईल शब्दात ते जरा कठीणच आहे. कारण ऍक्टिव्हेटेड चारकोल इडली हे ऐकायला बरं वाटतं, पण कोळशाची इडली वगैरे म्हणजे आपण जर पुस्तकात हा. तसं ते असं खूप विचित्र होत जातं. त्याची ती वाचकांकडून प्रेक्षकांकडून माफ करा, प्रेक्षकांकडून एक प्रश्न आहे. खरं तर घे माझ्या ना. मनात त्याच्या आधी 4-5 प्रश्न आहेत, फक्त कसे घे. विचारू ते कळत नाहीये वेळ बघता. आधी मी प्रेक्षकांचा प्रश्न घेते. श्वेता विचारतायत, तेल आणि तूप एकत्र कसं वापरतात फोडणीमध्ये? तेल किंवा तूप एकच काहीतरी वापरायचं ना, असा त्यांचा प्रश्न आहे. आता तुम्ही दोघं ठरवा कोण उत्तर देते. वरुण. अरे असं काही नाहीये. तुम्ही तेलाचा वापर तुपाबरोबर करू शकता. तुम्हाला जर चव खूपच वेगळी हवी असेल किंवा तुम्हाला ते आवडत असेल तर तुम्ही तेल आणि बटरचा वापर सुद्धा करू शकता. असं काही नाही. आणि मग कसं आहे माहितीये, कुठेही असं लिहिलं नाही की ह्याचा वापर त्याच्याबरोबर करू नये वगैरे. आणि फॉर एक्झाम्पल आपल्या शास्त्रात असं लिहिलंय की मध पण आपण गरम नाही करत, पण अशा अनेक रेसिपीज आहेत ज्याच्यात मध गरम करावं लागतं. तर ते आपण शास्त्र विरुद्ध आपण काही करतोय का, तर तसं नाहीये. त्या रेसिपीचा त्या रेसिपीची ती डिमांड आहे. फॉर एक्झाम्पल आपण आपल्याला जर एक हनी नट टार्ट तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हनी बटर क्रीम हे तुम्हाला बॉईल करावंच लागतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही नट्सचा वापर करा वगैरे. आणि ती जी काय ती प्रतिक्रिया असेल ती आपण फॉलो करतो. असं काही नाहीये. तेल तूप बटर सगळ्यांचा वापर करा. फक्त तुम्ही बघा तुम्हाला कुठलं तेल ते आवडतंय. फक्त ऑलिव्ह ऑइल आणि घी एकत्र नको, मेहरबानी करा. वरुणजी, पुढच्या प्रश्नाचं उत्तरही मला असं वाटतं की तुम्ही जास्त योग्य आणि परिपूर्ण देऊ शकाल. पवन कुमार विचारतायत, माझ्या वाचनात आलं होतं की कोणत्या एका शेफच्या चुकीमुळे पाव या पदार्थाची निर्मिती झाली आणि तोच पाव सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. तर ते तुम्हाला विचारतायत की काय नेमकं? बघ कसं माहितीये, अनेक रेसिपीज आहेत जगभरात जे ऍक्सिडेंट म्हणून बाहेर आले. फॉर एक्झाम्पल कॅरमल कस्टर्ड सगळ्यांनीच खाल्लं असेल, बरोबर? कॅरमल कस्टर्ड कसं असतं, आपण आधी कॅरमलचा एक लेअर तयार करतो, त्याच्यावर आपण कस्टर्ड आपण पोर करतो, मग आपण बेक करतो किंवा प्रेशर कुकर मध्ये शिटी काढून वगैरे आपण त्याला स्टीम करून घेतो, बरोबर? आता इमॅजिन करा ते थंड झालंय, त्याला आपण असं छान आता आपण सर्व्ह करणार आहोत. सर्व्ह करताना जर आपल्याला समजलं की अरे बापरे ह्याच्यात कॅरमल तर विसरलेच, आता काय करायचं? तर त्यावेळी इमॅजिन करा, आता त्याच्यावर तुम्ही साखर स्प्रिंकल करणार, मग त्याला तुम्ही टॉर्च करणार, त्याला तुम्ही कॅरमलाइज करणार. म्हणजे एकंदरीत तुम्ही काय केलंय, तुम्ही ती सिच्युएशन सांभाळून घेतली. पण आता जर तुम्ही विचार केला तर ती ही रेसिपी कुठली आहे? क्रेम ब्रुलेची रेसिपी आहे, बरोबर की नाही? तर कॅरमल कस्टर्ड मध्ये कॅरमल काढून टाका किंवा विसरून जा. सर्व्ह करताना अचानक अरे कॅरमल राहून गेले. शुगर टॉर्च किंवा परत तुम्ही बेक करा म्हणजे ती कॅरमल छान तयार होईल वर, क्रेम ब्रुले तयार झालंय. आता बोलण्याचा अर्थ काय आहे की असे अनेक रेसिपीज आहेत जे ऍक्सिडेंट म्हणून जन्म घेतलाय त्यांनी, आणि ते आज लेजेंडरी रेसिपीज आहेत. किंवा कसं अनेकदा असं होतं की आपण काही इन्ग्रेडियंट विसरून जातो, सर्व्ह करून देतो आपण, आणि नंतर असं वाटतं की अरे गार्लिक राहिलं याच्यात, अरे बापरे आता काय करायचं? तिथपर्यंत काय होतं, स्टीवर्ड येतो आतमध्ये, सांगतो सर ये रेसिपी बहुत अच्छा लगा, क्या नाम था इसका? अरे क्या नाम था? अरे गार्लिक भूल गया, क्या नाम था रेसिपी का? वही आयटम था. असे अनेक प्रसंग असतात की आपण विसरून जातो, पटकन काहीतरी सिच्युएशन सॅल्वेज करतो. त्यावेळी त्या क्षणी काय ती कल्पना काय सुचतं आपल्याला किंवा काय आपण त्याचं रूपांतर करतो, आणि ह्याच्यातनं अनुभव नेहमीच कामी येतो का? नाही. कधीतरी ना भीतीमुळे एक नवीन रेसिपी तयार होते की आपण घाबरलो पटकन आणि आपण काहीतरी पटकन लास्ट मिनिट सिच्युएशन सॅल्वेज करून आपण काहीतरी करून घेतलं किचन मध्ये, आणि ते आपण पटकन बाहेर पाठवतो की चल 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 एटलीस्ट चालू कर, खाऊन घेतील पटकन. असं आहे ते. सो किचन ऍक्सिडेंट येस, पॉझिटिव्हली जर असे ऍक्सिडेंट होत असतील तर अशी ऍक्सिडेंट रोज होऊ द्या. पण म्हणजे एकूण तुमच्या दोघांच्या बोलण्यातून असं लक्षात येत आहे की असं काही झालं की पहिल्यांदा नामकरण विधी झाला पाहिजे. हो 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 हो, सगळ्यात आधी ते. शेक्सपियर म्हणून गेलेत व्हॉट इज इन द नेम, पण आपण नेहमी उलट विचार करतो की बाबा नावाचाच जादू आहे. आणि आपण माझं इनोव्हेशन आहे असं म्हटलं तर तो पदार्थ आणखी वरती जातो. हो हो, आणि
आणि कुकिंगचं कसं आहे माहितीये, कुकिंग म्हणजे सॉलिड कन्व्हिक्शन लागतं त्याला. हम्म. आपण किती कन्व्हिक्शनने आपण किती ते डिश आपण सर्व करतो, की हा हेच होतं, हेच करायचं होतं मला, त्याच्यात नवीन काही नाहीये, काही विसरलो नाही मी. ह्याचा विचार असाच केलेला. आता तुला म्हणजे आवडतंय का बघ. आणि म्हणजेच हे की कुठलाही स्वयंपाक करताना मन तर हवंच त्याच्यामध्ये, चेहरा प्रसन्न हवं. चुकलेलं कधी हो हो चेहऱ्यावर दिसू द्यायचं नाही. अरे मी तुझ्या करता तुझ्या आवडीच केलं, आज हो बघ मी हो. लसूण घालता पदार्थ केला, अगदी हसत खेळत म्हटलं की तो पदार्थ चुकला हे कोणाच्या लक्षात येत नाही, असं मला वाटतं. चुकला म्हणजे मावशी, मी तर त्यात सांगत काही पण राहिलंय नाही असं लक्षात येत नाही. हा, लसूण आहे की नाहीये, मी त्या भानगडीत पण नाही पडत. असं एकटक पडायचं ना हा बघत म्हणजे राहायचं, ते आवडलं. काही नाहीच, ते राहिलंय हा, कोणी बोलायचंच नाही. मस्त झालेला आहे पदार्थ आणि एकटक मुद्दामच असं बघत राहायचं की हा असेल असं आवडलं आहे. ना, हा, बस बस बस, हेच होतं. अगदी अगदी. आजचा मेन्यू हाच होता. अनुराधाताई, तेजा तुम्हाला विचारतायत की आयुर्वेदाप्रमाणे भिन्न अन्न असतं, बहुतेक त्यांना विरुद्ध अन्न म्हणायचंय, तर त्याबद्दल त्यांना थोडीशी माहिती हवी आहे. हो, आपल्या आयुर्वेदाप्रमाणे अनेक गोष्टी अशा आहेत की ह्या बरोबर हे वापरू नये, त्या बरोबर हे वापरू नये, असं आहे. परंतु एकदा असंच एका आयुर्वेदाचार्याबरोबर मी बोलत होते, तर त्यावेळेला ते म्हणाले की काही टेम्परेचर असं असतं की त्याबरोबर त्या गोष्टी वापरल्या नाही गेल्या किंवा त्या गेल्या तर त्याचे गुणधर्म कमी होतात आणि म्हणून त्याच्या बरोबर वापरू नये असं म्हटलं जातं. पण काही पदार्थ असे असतात, मुगावरून म्हणाले की त्यावेळेला इतके इनोव्हेशन म्हणण्यापेक्षा इतके पदार्थ आहेत की एखाद्या वेळेला जर आपण असा पदार्थ वापरला गेला आणि काही झालं तर मनात परंतु किंतु काही न आणता त्या दिवशी तो पदार्थ आपल्याकरता केलेला आहे, आपण तो खायला पाहिजे आणि छान आहे असं म्हणून खावं. इतर वेळेला हे सगळे जे नियम असतात रोजच्या जेवणामध्ये ते आपण वापरले तरी चालतात. एखाद्या पदार्थात होतं असं, एखादी गोष्ट एकत्र येते आणि आपण ती करतो, पण तेवढ्यापुरतं ते सोडून द्यायचं आणि पुढे जायचं असं मला तरी वाटतं. फार मनात घेऊन जर आपण करत बसलो तर आपल्याला मग ठराविकच भाज्या ठराविकच पद्धतीने खाव्या लागतील आणि मग त्याच्यात नाविन्य किंवा छान पदार्थ आपण करू शकणार नाही, असं मला वाटतं. हितेश मुजुमदार विचारतायत, ऑलिव्ह ऑइल हे काही आपण सगळ्याच पदार्थांसाठी वापरू शकत नाही, तर इज देअर एनी ऑप्शन फॉर ऑलिव्ह ऑइल? बरोबर. त्याचा मसाज छान होतो. तिळाचं किंवा जवसाचं तेल वापरावं असं म्हणतात. ऑलिव्ह ऑइल जर आपल्याला म्हणजे शक्य नसेल किंवा मिळत नसेल तर त्याच्याऐवजी आपलं रोजचं तिळाचं तेल आणि जवसाचं तेल जर वापरलं तर चांगलं. आणि मुख्य माझ्या माहितीप्रमाणे किंवा पुस्तकाचे ज्यावेळेला मी लिखाण करत होते त्यावेळेला असं होतं की पूर्वी आपण दाण्याच्या चटणीवर 1 चमचा कच्चं तेल घालून खात होतो आणि ते अतिशय उत्तम होतं. पण तेलात चटणी घालून न खाता चटणीवर तेल घालून जर ते खाल्लं तर त्याचा उपयोगी, नाहीतर मग त्याचा हे होईल. पण ह्या गोष्टी आपण खाऊ शकतो. जवसाचं तेल खूप छान आहे आणि तिळाचं तेल आहे. वरुणजी, हा एकूणच विषय जो आहे तो लिखित माध्यमातून जास्त पोहोचलाय, मुद्रित माध्यमांमधून. पण तरी सुद्धा तुमच्या दोघांचं उदाहरण बघता खरं तर मला असं वाटलं की तुम्ही आधी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून जास्त पोहोचलात आणि मग मुद्रित माध्यमातून. पण याच्या पलीकडे जाऊन म्हणजे अगदी सुईच्या टोकावर मोजावं इतकं एखाद दुसरं उदाहरण असेलही, पण मनोरंजनाच्या अंगाने मराठीमध्ये काही झालंय का या विषयावर, ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे मध्ये? कुठला विषय? एखादी वेब सिरीज किंवा एखादा चित्रपट की ज्याचा मध्यवर्ती विषय खाणं किंवा खाद्यपदार्थ असा. झालेत ना, मला वाटतं गुलाबजाम नावाचा एक सिनेमा आला होता ना मधल्या काळात. गुलाबजाम. सोनाली होती त्याच्यात. हो. आणि बरोबर ना? सिद्धार्थ चांदेकर मला वाटतं होते त्याच्यात. बरोबर, मला वाटतं त्याचा सोनाली होती, सेंट्रलाइज. सिद्धार्थ हो होता हो. त्याच्यात. राईट राईट. असे विषय खूप झालेत. आणि माझी आता मैत्रीण आहे सोनाली खरे, तिचा एक सिनेमा येतोय माय लेक म्हणून, त्याच्यात पण तिने शेफची भूमिका केली आहे. तसे विषय खूप आहेत, अनेक आहेत. अं, आणि कसं माहितीये, घुमून फिरून त्यात 7-8 प्रकारच्या त्या स्टोरीज असतात, ही ह्याला इथे भेटली, मग हे झालं ते झालं, असं झालं ते झालं. ही पहिली स्टोरी. दुसरी स्टोरी की ही हिला भेटलीच नाही कुठे. घुमून फिरून ते 7-8 प्रकारचे स्टोरीज होत्या त्याच्यात. ह्याला आज शेफ दाखवा, ह्याला डॉक्टर दाखवा, परवा त्याला वकील दाखवा, ह्याला घरी बसलेला कोणतरी दाखवा.
सो हेच असतं ते शेवटी. म्हणजे सिनेमा म्हणजे काय? सिनेमा इज बेसिकली अबाउट कन्व्हिक्शन ना. आपण किती कन्व्हिक्शनने आपण ती स्टोरी सांगतो, तो त्याचा भाग आहे. पण मला वाटतं मराठीमध्ये या विषयावरच्या रिअल लाईफ बेस्ट डॉक्युमेंटरीज किंवा सिरीज तशा कमी आल्यात, ज्या आपण नाही चालेल, नाही सेलिब्रिटीच्या चालेल, लाईफवरच्या ज्या आपण इतर नाही बघतो. चालेल, नाही चालेत. आय डोंट थिंक. मला तरी असं मग कोण माहिती इतक्या दोन नाहीये. ताकदवान व्यक्ती आता आमच्या समोर असताना आम्ही अशी अपेक्षा करू शकतो की असं काहीतरी घडेल. वरून करू शकेल. आवाज ब्रेक होतोय. आम्ही वाट बघू. चांगली कल्पना आहे. पण खरंच असं काहीतरी घडायला हवं. कारण प्रत्येक क्षेत्रात असं की एकच एक त्याचा प्लॉट न घेता वेगळ्या पद्धतीने की जिथे खरोखरच खाणं किंवा खाद्यपदार्थ ही गोष्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीने उलगडली जाईल, असं काहीतरी नक्की तुम्ही करू शकाल. रादर केलं पाहिजे. करू शकाल पेक्षा करू शकाल बघा याबद्दल ह्याच्यात काहीच शब्द नाहीये. मी आणि अनुराधा मावशी आम्ही दोघे इथे एक कॅरेक्टर आहोत. आता आता ते तुमच्यावर आहे. उल्का आणि प्रचिती. आता नक्कीच तुम्ही बघा काय करायचंय. तुमच्या समोर दोन आर्टिस्ट बसलेले नक्कीच आहेत. विचार करूया आपण. आम्हाला काही करायचं आणि नाही. आम्हाला आवडेल असं मेकअप लावून फक्त काहीतरी आपल्याला पोचायचंय करायला. सेटवर. आम्हाला काही करायचं नाही. आम्हाला फक्त बसायचंय. स्टोरी टेलिंग तुम्हालाच करायची आहे. नाही, पण नक्कीच Yes. असा काहीतरी विषय हँडल करायला सहयोगीला खूप आवडेल. आणि आपण विचार त्या अँगलने उल्का करावा असं मलाही वाटतंय. पण त्याचबरोबर उल्का, अजून काही प्रश्न असतील तर अदरवाईज आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया, हातात असलेला वेळ बघता. फक्त मला एक प्रश्न विचारायचा आहे वरुणजींना. वरुणजी, तुमचा सगळ्यात आवडता मेनू कोणता आहे? मावशी जे करेन ते. सर अरे आठवतंय. वा, क्या बात आहे. धन्यवाद. मी बरेच प्रश्न पुण्यात आहेत गेलो पण आता मावशींना भेटायला, तेव्हा मावशीने माझ्यासाठी लबाड वांगी असा एक पदार्थ तयार केलेला. आता लबाड कोण होतं आणि का ते तयार केलेलं ते मला नाही माहिती. म्हणजे माझ्याकडे बघून ते तयार झालेलं की ते काय होतं त्याच्या मागची काही कल्पना, याचा अंदाज नाही मला. पण रेसिपी उत्कृष्ट होती. याचा मला आनंद होता. आणि अजूनही पुन्हा तुझी वाट बघते मी, कधी येतो आणखीन असे छान छान पदार्थ तुला मी देऊ शकेन, सर्व करू शकेन तुझ्याकरता. खरं तर आणखी काही प्रश्न आहेत, पण आता त्या प्रश्नांना मला असं वाटतंय की वरुणजी आणि अनुराधाताई लिखित स्वरूपात उत्तर देतील नंतर. मी तुमच्यापर्यंत ते प्रश्न पोहोचवण्याची व्यवस्था करेन. प्रचिती आणि मी. प्रचिती, आपण आज तुमच्या दोघांमध्ये हा खाणं हा मला वाटतं प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि माझ्यासारखा स्वयंपाकघरात न जाणारा माणूस जेव्हा परदेशी फिरायला जाते, तेव्हा पहिला प्रयत्न हा असतो की तिथलं लोकल काय आहे ते मला खायचंय. त्यामुळे जरी मी स्वतः करत नसेल तरी ती चव आणि त्या सगळ्याचं जे वेळ असतं, तर मला असं वाटतं की आज मला एक कॉन्फिडन्स नक्की तुम्ही दोघांनी दिलात की माझा पदार्थ चुकलेला नाहीये, मी इनोव्हेशन केलेलं आहे. बस. तर आपण अशाच अनेक छान छान गप्पा मारत राहू. आज काय मेन्यूच्या रूपाने अनुराधाताई तुमचं पुस्तक अर्थात आधीच छापील स्वरूपात जगभरात पोहोचलेलं होतं. आज ईबुक स्वरूपाने अ, अजूनही ते जास्त लोकांच्या जवळ जाईल. कदाचित स्वयंपाकघरात उभं असताना मला हा विचार नाही करायला लागणार की पुस्तकाला फोडणीचा डाग लागेल का, मी मोबाईल किंवा टॅब समोर ठेवून माझा स्वयंपाक करू शकेन. तर हा, अर्थात वरून म्हटले तसं डिस्क्लेमर द्यायला लागेल की तो टॅब किंवा फोन तुमचा गॅसपासून लांब ठेवा. अन्यथा जबाबदारी आमची नाही. पण अनुराधाताई, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि वरून, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या छान हसत खेळत आपल्या गप्पा झाल्या, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. हे पुस्तक अवेलेबल झाल्यावर लिंक आपल्या वाचक प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल. आणि आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबूया आणि अनुराधाताईंशी गप्पा मारायला परत एकदा नवीन विषय घेऊन, नवीन पुस्तक घेऊन पुन्हा भेटूया. एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. माफ करा कार्यक्रम
ची सांगता होताना मी हे सांगतेय आणि अनुराधाताईंची परवानगी न घेता सांगतेय. आज काय मेनू हे ईबुक सोमवारपासून वाचकांसाठी उपलब्ध असेल आणि पहिल्या 5 वाचकांना अनुराधाताईंना भेटण्याची संधी मिळणार आहे त्यांच्या कोणत्या तरी एका रेसिपी बरोबर. नक्की. वा. तर मग मीच घेतो थांब आता. लाईव्ह झाल्यावर वरुणजी पहिली लिंक तुम्हालाच पाठवते. मग आता 4च राहिले. पहिला नंबर. वरुणजी मग मी असं अनाऊन्स करू इच्छिते की ज्या वेळेस वरुणजी अनुराधाताईंना भेटणार आहेत त्याच वेळेस इतर 4 जणांना भेटण्याची संधी मिळू शकते. म्हणजे मग तो डबल धमाका असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. 4च म्हणालात ना तुम्ही? हा, कारण त्याच्यातले एक सापडले. पण मावशी मला खरंच अभिमान आहे तुझा आणि मला हे खरंच बोलायला आवडेल की म्हणजे ज्या कल्पनेने तू ही सुरुवात केली आहे म्हणजे ऍब्सोल्युटली मला हे सुद्धा मावशीने सांगितलेलं की ती जेव्हा लग्न करून या घरात आलेली तेव्हा तिला काहीच माहिती नव्हतं आणि तिथपासनं तो जो प्रवास चालू झालेला आणि आज इथवर म्हणजे एवढी कल्पना त्याच्यामध्ये त्या जेवणाचा एवढा अनुभवी तो रूपांतर ती करत आलीये एवढे अनेक वर्ष. आणि मला हे सुद्धा आवडेल की तिचे जे साहित्य असतात ते अत्यंत विचारशील असतात. म्हणजे आपल्या घरात जे आहे ती त्याच्यातनं ती रेसिपी तयार करते. असं नाहीये की म्हणजे आणि जेव्हा जसं आपण लिहितो ना आणि काशीनाथ घाणेकर तसं आणि ब्रॉकली वगैरे लिहिलं नसतं याच्यात. शेवटी म्हणजे जे आपल्या घरात आहे अत्यंत विचारशील ती रेसिपी सगळ्या तयार करत असते. आणि परत ह्या रेसिपीजच्या माध्यमातून ती रसिकांना सुद्धा एक सुविचार देऊन जाते. त्या रेसिपीच्या मागची तिची जी ती कल्पना आहे ती अशी आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. स्पष्ट मार्गदर्शन, अत्यंत स्पष्ट. ती ज्या प्रकारे ती सांगते किंवा ज्या प्रकारे ती लिहिते, ज्या प्रकारे ती सगळं ते जे मार्गदर्शन आहे ते सुटसुटीत आहे. म्हणजे अक्षरशः मला ते जमतंय का की कोणाला जमतंय का की कोण असं आहे ज्याला काहीच माहिती नाही किचन मधलं. म्हणजे अक्षरशः लसूण आणि आलं ह्याच्यातला फरक सुद्धा ज्याला माहिती नसतं ते सुद्धा किचन मध्ये जाऊन अत्यंत छान असे रेसिपीज तयार करतात. तर मावशी यासाठी खरंच तुझे आभार आणि खूप 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 अभिमान. थँक्यू मावशी. थँक्यू वरुण. खूप खूप बरं वाटलं. खूप छान, मस्त. आणि मला असं वाटतं की ह्या वर्षी महाराष्ट्राने तुला एक खिताब वगैरे द्यायलाच पाहिजे. महाराष्ट्र रसोईका वगैरे असं काहीतरी ना खरंच द्यायला पाहिजे. एक सन्मान पुरस्कार मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याची पण एक लिंक तयार करावी आणि मावशीसाठी आपण मला वाटतं वोटिंग वगैरे करून शिंदेपर्यंत ते पोचवावं की महाराष्ट्र रसोईका म्हणून काहीतरी एक पुरस्कार जाहीर करावा आणि मावशीला ते पहिलं द्यावं आणि तिथनं ती एक नवीन सुरुवात होईल असं खरंच मला वाटतं. पण ते मला तुझ्या हातून मिळावं. अरे वा. धन्यवाद वरुणजी, धन्यवाद अनुराधाताई. प्रचिती, खरं तर ईबुक अनुराधाताईंनी करायचं ठरवल्यानंतर सगळ्यात आधी प्रचितीला कळवलं सहयोगीच्या टीम मध्ये आणि तिने शेवटपर्यंत आतापर्यंत आणि आता इथूनही पुढे 1 महिनाभर त्याचं जे प्रचार प्रसाराचं काम आहे त्यातही ती पूर्ण सक्रिय सहभागी असणार आहे. तर तिने खूप छान पद्धतीने हे सगळं केलं आणि सहयोगीची टीम मुख्यतः मेंटॉर योगेश नांदुरकर यांनी ते छान करवून घेतलं आमच्याकडून. तर सगळ्यांचे खूप आभार आणि रसिक प्रेक्षक वाचकांचे सुद्धा खूप आभार. तुम्ही पुस्तकालाही असा छान प्रतिसाद द्याल याची खात्री आहे. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एका ई बुकच्या आणि पुस्तकाच्या प्रकाशनासाठी. आणि मी पण सगळ्यांचे खूप आभार मानते, वरुण आणि सगळी सहयोगी टीम, की त्यांनी आज माझं ई पुस्तक म्हणजे प्रसिद्ध केलं आणि एक नवीन दिशा माझ्या पुस्तकांना दाखवली. खूप खूप धन्यवाद.